काय करावं मला काही समजूनच नाही राहिलं बापा. पोरगी तर ऐकूनच नाही राहिली. हा तर काही नाव बी काढून नाही राहिली. घरी जायचं का काय काहीच नाही. मस्त राहून राहिली. काही फोन किती आला होता काय जवळ बोचा? नाही बाबा माय देखत तर काही आला नाही. ती एकटं आला असेल तर काय माहिती तिले. तिच्या घरून काही फोन घेऊन नाही आला. तिच्या सासऱ्याचा आला होता का तुम्हाला फोन? नाही ना, मला आला नाही फोन कोणाचा. मी तर वाट पाहून राहिलो तिचा फोन आला पाहिजे मग मी बोलतो. आता मी स्वतःहून फोन करू तर काय बोलू मला समजत नाही. आपली पोरगी जायलाच तयार नाही आहे. त्यानं नेलंय कधी तरी जायला तयार नाही आहे. स्वतःहून त्याला फोन करू कसा काय मी? तूच सांग आता पार्वती, तूच सांग, मला काही समजून नाही राहिलं. आता मी काय सांगू बापा तुम्हाला. मी इतकं लाडावून ठेवलं ना पोरीले. मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणत जाऊ की पोरीच्या जातीला इतकं लाडावून ठेवू नका. पण तुम्ही माझ्या ऐकलंच नाही. आता बसले डोक्यावरती. आता कायची ते उतरते खाली. वाया झाडाले पाणी घातलं झाडाची वाढ होते काय? वलच दबते ना. तुम्ही वल दाब, लहानपणी दाबलं नाही ना तिले. आता काय उपयोग आहे? एकूण ती काय करून वाया गेले नुसतं तेजस्विनी. एवढं टेन्शन घेऊ नको, काही ना काही तर होईलच. टेन्शन नको घेऊ. बरं तू जात होती ना हंगामापूरले चालली होती ना तू? गंगाबाईच्या नातीले पायाले जात नाहीस काय? आता हे आली ना, मला काही सुचून नाही राहिलं. हिचं काय करावं लागते? मी नाही का घरी? जाय तू एकटी जाय. मी तर म्हणतो ते तशी तर तिले बी घेऊन जाय. काही गरज नाही. तिले राहू द्या इथंच. तुमची भाकर करेले मी एक दिवस शिल्लक राहीन. मग काय डोक्यावर घेऊ नका तिले. राहू द्या घरी तिले. मी एकटी चालली जातो. ठीक आहे, एकटी चालली जाय मग. बरं काही मला पैसे दे जा बरं. पोरीच्या हाती द्याले. तसं तर बायचिडाच करावं लागेल म्हणा. पण बारसं झाल्याशिवाय बायचिडा कायचं काही नाही काय. तर पैसे देऊन देतो म्हटलं. मग आता कायले चालली? बारशाले जाजो. नाही, बारशाला जाणं होते नाही होत. ही त्याची टेन्शन माझ्या भोवती आहे. आता चालली जातो. अजून लांब दिवर पडी तर प्रिया काय म्हणे की मावशी आल्या बी नाही. आता चालली जातो. ठीक आहे, चालली जाय मग आता. ठीक आहे, कपाडातले घेऊन जाय. पैसे तुला लागीन तेवढे घेऊन जाय. बरं जातो मग मी आता दुपारच्या गाडीनं. हो, जाय जाय जाय. हे पा घरी लवकर येत जा. हां एकटी राहते घरी ते. हां तर काळजी करत जा. घरी यायचे बाहेरच राहत जसान. तेवढा समज आहे म्हणे. बेवकूफ नाही आहो मी. टेन्शन नको घेऊ. जाय तू जाय. तेजू 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 काय ग मम्मी काय? आता मी कपडे पण धुतले, भांडे पण घासले. आता काय बाकी आहे? अजून काही काम सांगणार आहे का मला? आता तुला काम सांगणार नाही आहे. तुला एकटीले काम करावं लागेल आता. समजलं काय? काऊन तू कुठे चालली? बॅग घेऊन तयारी होऊन करून कुठे चालली? मी चालली मावशीच्या घरी. मंगेश दादा रे पोरगी होऊन 5-6 दिवस झाले. अजून बी नाही गेली मी. काय म्हणेन मावशी प्रिया वहिनी? तर मी चालली. तर ते बाबा आहेत घरी. सगळे घरातले कामं, देवपूजा, फरशी, धुणं, भांडे सगळं व्यवस्थित करजो. आणि 2 टाईम स्वयंपाक. 1 टाईम केलं आणि 2 टाईम खाल्लं असं नको करू. मी फोन करत जाईन. समजलं ना? सगळे काम पद्धतशीर. जसं घर ठेवून चालली तसंच घर लागीन मले. देवपूजा, संध्याकाळची दिवाबत्ती सगळं नेमानं करजो. तू काही लहान नाही आहे आता. बरं बाई, अजून काय करीन मी. करजो मग नेमानं. चालली मग मी. हो जाय. आता काय एकटीच चालली का मग मावशीच्या घरी? कोण खाते मला एकटीले? जातो मी एकटीच. माझी माय ना सरळ उत्तर देतच नाही कधी. गेली आता बहिणीच्या घरी. तोंडापुरती म्हटलं नाही मला चाल म्हणून. इथे कामं करायला मोल करणीच आहे इथं. किती ऑर्डर देऊन गेली. हे कर ते कर ते कर. फोनही करून आता तिथून. खूपच करून राहिली मला. एवढं काही सासूने मला कधी ऑर्डर दिली नाही. एवढं हे करून ठेव का ते करून ठेव कधीच ऑर्डर दिली नाही त्यांना मला. सासूपेक्षा सासू झाली आहे माझी. अगं काजू सरप्राईज एकदम कशी आली तू? तुला कसं माहित मी आलेली आहे? आवडलं का मॅडम सरप्राईज माझं? मग बघ किती जीव आहे माझा तुझ्यामध्ये. तू आली तर मला बरोबर समजलं. अगं मी तेच विचारते तुला कसं काय समजलं? प्लीज सांग ना. मजाक नको करू बरं. तुला माहिती आहे मी कधीच मजाक करत नसते. अरे यार हम तो एक शरीर और 2 दिल है. नहीं सॉरी एक दिल और 2 शरीर है. चल काही पण आपलं सांग ना प्लीज. तुला कोणी सांगितलं मी आली? अगं बाई तुझी नावं लावायची सवय गेलीच नाही का अजून?
काय तेजस्विनी, अगं मला सकाळी काका भेटले होते. मी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असते ना, तर मला काका भेटले. तर काकाने सांगितलं मला तेजस्विनी आलेली आहे. मग मी काय म्हटलं ठीक आहे. मग मी लगेच काम पटापट आवरले घरचे आणि तुला भेटायला आली. म्हटलं फोन करण्यात काही मजा नाही, डायरेक्ट सरप्राईज देऊया. काय मॅडम, तुम्ही का बरं टेन्शनमध्ये आहे एवढ्या? तुला आनंद झाला नाही का मी आली तर? इतक्या दिवसांनी भेटली, तुझ्या चेहऱ्यावर तर काहीच आनंद नाही आहे. आता काय सांगू तुला काजू, काय सांगू तुला माझी प्रॉब्लेम. जाऊ दे. प्रॉब्लेम? आणि तुझ्या लाईफमध्ये काय बोलत आहे तेजस्विनी? तुझं एवढं सर्व छान आहे, जुजू किती छान आहेत, एवढं छान घर मिळालं, एवढी लाळाची तू इकडे पण तिकडे पण मस्त राणीसारख्या आरामात बसून खाते, आणि म्हणते प्रॉब्लेम. कशाची ग प्रॉब्लेम? अगं तुझा संसाराचा कोणी पण हेवा करेल, कुठली पण मुलगी हेच स्वप्न पाहिल की तुला घर मिळालं, आणि तुझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम मी नाही समजली. अगं काजल, वरून दिसते तसं नसते, म्हणूनच जग फसते. कशाचं काय ना कशाचं काय, जाऊ दे. काही कुणाजवळ सांगायला परवडत नाही. तू तुझं सांग, माझं काय रडगाणं सांगू? तुझं सांग, तुझी लाईफ तू एन्जॉय करत आहे ना आता? अगं तेजस्विनी, मी तुझी फ्रेंड आहे, सांग ना मला. अगं फ्रेंडजवळच मन मोकळं करत असतात. फ्रेंड असतात त्यासाठी. सांग ना तेजस्विनी, काय झालं? जाऊ दे ना गं काजल, काही नाही असंच. हे बघ तेजस्विनी, तुला माझी शपथ आहे, सांग लवकर काय झालं तर. अरे यार काजल, शपथ कशाला दिली? अगं काही नाही गं, असंच. तुला तर मी आधीच म्हटलं होतं, एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये, जॉईंट फॅमिलीमध्ये मला ॲडजस्ट होणं खूप कठीण जाणार आहे. आणि तेच झालं, मी ॲडजस्ट नाही होता यार त्या फॅमिलीमध्ये. म्हणजे त्या दोघींचे स्वभाव खूप जुडतात गं. म्हणजे दोन जेठाऱ्यांचे, छाया आणि प्रियंका, मी त्याच्यामध्ये खूप वेगळी पडली गं काजू, खूप वेगळी. त्यांच्यामध्ये ॲडजस्ट नाही होऊ शकत मी. अगं पण तू तर अकोल्याला राहते ना, जिजाजींना तर अकोल्याला जॉब आहे ना. हो ग, पण त्यांचा जॉब गेला आता. आणि तसं पण आम्ही जास्त करून शेगावलाच राहत होतो. व्हॉट? जॉब केला? अगं जिजाजी हुशार आहेत, अनुभवी आहेत, दुसरीकडे कुठं पण जॉब मिळेल त्यांना. एवढं कशाला टेन्शन घेते? काही दिवसाचा प्रश्न आहे गावात राहायचा, मग पुन्हा तुम्ही अकोल्यामध्ये राहणार आहे. ॲडजस्टमेंट करायला पाहिजे तेजस्विनी तू. आता लग्न झालं तुझं. कशाचं काय ग, ते पण तसेच आहेत. म्हणजे किशोर तसाच आहे. विचित्र स्वभाव आहे किशोरचा. त्याला नुसतं परिवाराची आणि बस त्याच्या 2 वहिन्या, त्याचे 2 भाऊ, त्याचे आई वडील आणि त्याच्या 2 त्या बहिणी नकचड्या, त्यांचंच कौतुक आहे. बायकोचं मुळे कौतुकच नाही आहे त्याला. नेहमी मलाच बोलत राहते. अगं पण तुझं काही चुकत असेल तेजस्विनी. हे बघ तेजस्विनी, तुझ्या वातावरणात वाढली ना, ते वातावरण खूप वेगळं होतं, आणि जे तुझे सासरी वातावरण आहे ते खूपच वेगळं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तू एकुलती एक लाळाची पोरगी होती काका काकूंची. त्यांनी तुला खूप लाड आणि प्रेमाने वागवलं. तुला बहीण भाऊ, भांडणं, घर याबद्दल तुला काही दूरपर्यंत माहिती नाही आहे. पण अगं जियाजींच्या घरी तसं नाही आहे. ते 4-5 बहीण भाऊ आहे, आणि ज्या घरात 4-5 बहीण भाऊ असले त्या घरात कसं आहे, प्रेमही होत राहते आणि भांडणही होतात. म्हणजे ॲडजस्टमेंटही राहते. तुला त्या गोष्टीची सवयच नाही. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर समजा तुझ्या मम्मीनी जर समजा काही एक चॉकलेट म्हण, एक बिस्किट म्हण, बिस्किटचा पुडा म्हण, काही आणलं तर ते तू पूर्ण एकटी खाऊन घेत होती. पण ज्या घरामध्ये बहीण भाऊ आहेत त्या घरामध्ये वाटून खाल्ल्या जाते तेजस्विनी, आणि भांडण पण केलं जाते, पण त्या भांडणामध्येच प्रेम असते. हे तुला समजायला थोडा वेळ लागेल, कारण तू अशा वातावरणात कधी वाढलीच नाही म्हणून. पण शांत राहून समजून घेणं हे तुझं काम आहे तेजस्विनी. नाही काजल, मला त्या घरात पुन्हा जायचं नाही आहे, आणि त्यांचं कौतुकी मला ऐकायचं नाही आहे, समजलं का? हे बघ, मी इथं आली कारण की किशोरने स्वतः म्हटलं मला तू चालली जा. त्याला बायको पाहिजेच नाही, त्याला घर परिवार पाहिजे. त्याला त्याला घर परिवारासोबत काय करायचं आहे मला? तो काय मला कमी समजते की काय? हे बघ, मी इथं आली, माझ्या आईने पण मला नसनस करणं सुरू केलं, मला कामं सांगायला लागली. मला तर असं वाटते पोरगी आई वडिलांना ओझच असते, म्हणून तर म्हणतात बेटी या बोझ होती. हे कारण की बरोबर आहे, पोरगी खरंच आई वडिलांना ओझ असते ग बाई. पण माझ्या आईला काय वाटते, मी शिकलेली आहे, इंडिपेंडंट आहे, आजच्या युगातली स्त्री आहे, इंडिपेंडंट वुमन आहे मी. मी कुठे पण जॉब करेल, काही पण करेल, माझं पोट मी कसंही भरू शकते. मी माझ्या मायबापाच्याही भरोशावर नाही आहे आणि नवऱ्याच्या तर मुळीच नाही आहे. मला कोणाची काहीच गरज नाही आहे, मी एकटी राहू शकते, एकटी. काय बोलत आहे तेजस्विनी तू? तू डोक्यावर पडली होती का? काही पण बोलून राहिली. अगं एवढं छान तुला घर मिळालेलं आहे, का बरं एकटी राहते?
अगं पोरींना त्रास असला तर तरी एकट्या राहत नाही. तुला अजिबात त्रास नाही आहे. एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून तू काय भांडण करते का? हे पहा, जोपर्यंत पाण्यात पाय भिजत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. कारण ज्याच्या नाकातलं केस उपटलं जाते त्याच्या डोळ्याला धार लागतात. समजलं ना? माझ्यावर आबीती झाली माझ्यावर, म्हणून मला माहीत आहे. तुला काय आहे गं सल्ले द्यायला? नुसतं फुकट सल्ले देऊन राहिली मला. जाऊ शकते तू. मी तसं पण मी माझं पाहून घेणार आहे. मी तुला सांगत पण नव्हती, तू शपथ घेतली म्हणून. अगं तू तर नाराजच झाली. एवढी गरम नको हो. मी तुला सहज म्हटलं आपुलकीच्या भावनेनं. किती चिडकी झाली का तू? तुझा हात चिडका स्वभाव तुला एक वेळ गड्ड्यात नेऊन पाडेल, लक्षात ठेव. जो तू जा बरं घरी. मी गड्ड्यात पडलो का कुठे पडो, मी माझं पाहून घेईल म्हटलं ना. अगं तेजस्विनी, तुला जॉब करायचा आहे का? आहे, माझ्या ओळखीची कंपनी आहे, तिथे जॉब आहे छान. टेन्शन नको घेऊ. मी सरांशी बोलते. तुझं कम्प्युटर झालेलं आहे का? कम्प्युटर ऑपरेटरचा छान जॉब आहे एक. हो झालेलं आहे माझं कम्प्युटर. तुला बघायचं आहे तर बघ. माझं काही म्हणणं नाही आहे, मी कुठे पण बघेल. समजलं का? तुला मचके लावणार नाही आहे जॉबसाठी. पण तू म्हणून राहिली तर बोलून पाहतो सरांसोबत. काय म्हणतात तर मला सांग मग. ठीक आहे. मी बोलते सरांसोबत, तुला कळवते. अजिबात टेन्शन नको घेऊ.